हाय नमस्कार. तर बघू शकताय की माझी तब्येत एकदम डाऊन झालेली आहे. बऱ्यापैकी माझी तब्येत इतकी खराब झाली की प्रमाणाच्या बाहेर, की ते तुम्हाला सांगते की मला काय झालं आणि काय नाही. तर त्याच्या आधी शेंगा बघून घ्या. तर बघू शकताय शेंगा एवढ्याच नाहीत तर एवढ्या शेंगा आहेत. ती दिसतंय का मोठं पोतं त्याच्यावर पिवळंच ती शाल. तर एवढ्या दीड पोतं आणि ही एवढ्या शेंगा खालच्या. आणि बानूबाईचं बघा आंघोळ वगैरे झालेली आहे. तर बानूला टाकलंय खोलीत नवीन बंगल्यात, ही जुन्या बंगल्यात. आणि बानूचं दूध तापतंय, बघू शकताय बानूचं दूध तापतंय. कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट आपल्याला बघावं लागते आणि करावं लागते. तर त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते नवीन बंगला आपला. हा का, बघू शकताय. अजून स्वयंपाक बाकी आहे, स्वयंपाक करायचा आहे मला. ठीक आहे, स्वयंपाक करायचा आहे. तर तुमच्यासोबत जरा थोड्याशा गप्पा मारते मी की मला काय झालं आहे आणि काय नाही. मग तुम्हाला कळेल की हा ताई बरोबर आहे किंवा खोटा आहे. तर 3 दिवस झालं, नाही सॉरी 2 दिवस झालं इतकी आजारी आहे मी, इतकी आजारी आहे की त्याला माप नाही. की मला काय झालं ते कळलं नाही आणि काय सांगावं ते पण कळलं नाही. थांबा 1 मिनिट, दूध उतू चाललंय. खोकला, सर्दी, अचानकच एवढं दुखणं आलं, एवढं टेन्शन की प्रमाणाच्या बाहेर, त्याला मापच नाही. तर काय टेन्शन आहे मी तुम्हाला सांगते. काय करावा, बानूच्या दुधाचा महिना भरला, घरामध्ये लागते, कामधंदा नाहीत आणि पावसा पाण्याच्या शेंगा चालू झाल्यात आमच्या गावाकडे. म्हणजे आमच्या इथं नाही, त्या आजूबाजू शेजारी गावाला. तर तिकून ट्रॅक्टर ही येतात, त्याच्यामध्ये दीक्षा आई जातात शेंगाला. तर एवढ्या शेंगा झाल्या त्या, आज बी गेले त्या, पहाटच गेले त्या 5ला 5:30ला. तर ट्रॅक्टर येतात, 1 नाही 2 नाही 4 आणि 5 वाहनं यायला लागलं. त्यामुळं गेलेत ते. आणि आता तुम्ही म्हणसाल की तू जायचं, तर कसं आहे, मी तर जाणारच होती, जात बी होती. पण माझी तब्येत एकदम अशी डाऊन झाली काय शाने, की तिकडं शेंगाला गेलते ना की पाणी पिली ना मी, पाणी पिली. काय करणार, पाणी इतकं ऊन होतं की प्रमाणाच्या बाहेर ऊन होतं. नंतर पाऊस आला, पण त्याच्या आधी लय ऊन होतं. आणि मी कोण पाणी नेलं नव्हतं, आईने नेलेलं पाणी होतं, लेकरं बाळं होती. आणि त्यामुळे ते जारचं पाणी संपलं आणि मग मला बाहेरचं पाणी प्यावं लागलं. इतकी तब्येत खराब झाली माझी की मला काय करावं, मला पाणी शूट होत नाही बाहेरचं, मला फिल्टरचंच पाणी लागते. आणि इतकं तब्येत, आणि पोट पण दुखते, वाट का काय म्हणतात ना ती सरले पहिल्या बाया चोळायच्या. खोकला, सर्दी, डोकं एकदम जाम झाले. व रात्री मी बिडी करून ओढली. आता तुम्ही म्हणसान की बिडी कशाची ओढली, ते नाही, त्यासलं झेंडू असतात का नाही, ते नाही का कुठं पण उगवतात बघा, झेंडू. तर मी तुम्हाला दाखवू का, थांबा दाखवते, नाही तर तुम्ही मला म्हणसाल की बिडी ओढते काय की बाई. नाही, कागदातलं दाखवते, कारण मी बिडी एक करून ठेवली. आणि तुम्ही म्हणसान की कसं आहे, गावाकडलं करावं म्हणजे घरगुती पण औषधं करावं लागते, ते सगळं डॉक्टरच्या हातात देऊन. तर ही बिडी बघू शकताय, ही बिडी वळली मी. याच्यात काय आहे तुम्हाला माहिती आहे का, झेंडू. हा का, दिसलं का, याच्यात औषध आहे, औषध. असा झेंडूचा पाला, म्हणजे तुम्ही म्हणसाल कसले झेंडू, मखमली झेंडू नाही,
ते नाही का त्याचं नावच झेंडू आहे, पण ते कुठं पण येतो. आणि ते सकाळच्या पारी ओढायचं आणि संध्याकाळी आणि त्याचा धूर गिळायचा आणि मग ते खोकलं की नरडं ही एकदम असं शेकून निघतं. मी शेकले ही माझं पूर्णपैकी दुखतंय. आणि मग मी ती बिडी ओढली, मला जरा थोडं बऱ्यापैकी बरं वाटायला लागले. काय करणार आहे, आज दवाखान्यात जायचं होतं सरकारीमध्ये, पण बानूपाशी कोण नाही त्यामुळं. आणि हे आपल्या हाताने दुखणे आहे, ती वातावरण पण आहे म्हणा. पण माझ्या याने बानूला पण आजारी पडू नये म्हणून भ्या वाटत होतं, म्हणून रात्री बानूला पेशलच अंगावर दिलं. पण ती कुठली झोपती या, झोपलीच नाही पोरगी. जेव्हा जवळ घेतलं तेव्हा झोपली. आता कसं आहे, ताप पण रात्रीला आलता, त्यामुळं बानूला इगळीकडे टाकलं होतं. तिला लगेच असं म्हणजे आजारी माणूस म्हणा, म्हणजे आम्ही जपतो ना जास्त, तशा लेकरांना जपावंच लागतं आहे की नाही. तर कुणी पण आजारी पडलं की बानूपाशी आम्ही जातच नाही, कारण वासाने वास येतं म्हणून. मग त्यामुळं बानूपाशी काय मी गेलीच नाही. पण आज बानूला आंघोळ घातली तर आज बानू रुसली माझ्यासोबत. तर मला म्हणजे काय म्हणत होती की मला तू रात्री घेऊन का नाही झोपली, म्हणजे तिचं मला समजतं ना बोललेलं. अशी 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 करती, मला नागडोळं मोडती आहे. तर मी तिला काय म्हटलं, बाळा मला बरं वाटत नाही म्हणून मी तुला जवळ घेतलं नाही पिल्या. तर अशी केलं मग लगेच तिनं. मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे, आपणच लेकराची समजूत काढायची असते आहे की नाही. तर अशा पद्धतीने मला लय बरं वाटत नाही, म्हणजे हाय आता बरं थोडंसं. पण तरी पण आता सांगू कुणाला. आता शेंगा चालू झाल्यात, वर्षाच्या शेंगा असते त्या, परत वारंवार मागायच्या कुणाला. आपल्याला तर रानं नाही ती, म्हणून वर्षाची संधी करून ठेवायची. घरात शेंगदाणा पण होत्यात, बानूला शेंगदाणाचं लाडू पण होत्याल, परत उपास तापास असतात आणि 9-9 दिवसाची नवरत्न असतात. त्यामुळं मग एवढं आणायचं कुठनं. म्हणून बाया आमच्या इकडल्या काय करतात, आम्हीच नाही भरपूर अशा बाया शेंगा वाळवून चुळवून तोंड बांधून ठेवतात आणि मग थोड्या थोड्या फोडायच्या, म्हणजे जास्त खा वाटत नाही. तर यावाल्या शेंगा खायला तुम्हाला माझ्याकडून आमंत्रण आहे. मात्र माणसानं बाई एकलीच बनवती असं नाही का, ढेकरं करमट येतात. मग तुम्ही असं म्हणसान की एकली शेंगा खाते ना आम्हाला बोलवं नाही सुद्धा, असं काही नाही. या तुम्हाला शिजवून शेंगा देते गावाकडल्या पद्धतीच्या, भाजून देते आणि थोड्या थोड्या तुम्हाला पण देते आहे की नाही. जसं आपल्या गरिबी लायकी आहे तसं. हो का, कसं आहे माहिती आहे का, बोलायला तेवढं कमीच आहे, पण काही गोष्टी मी सगळ्या सांगते तुम्हाला. पण काही गोष्टी पर्सनल असतात ते नाही सांगत, कारण लोक मजा उडवतात. आणि तसंच आपल्या हेडवला लाईक करत जावं की. असं आता तुम्ही म्हणता माझ्या हेडवमधनं घेण्यासारखं काय नाही, तर नक्कीच मला कुणाचा सपोर्टच नाही हेडव बनवायला. माझी मीच बनवते आणि दुसऱ्या माणसांसोबत बनवायचा तर मला दुनियेची लाज वाटते. अजून तिकून बी लोक नावं ठेवते ती, म्हणून मी जास्त बनवत नाही. आणि जसं आहे तसं आपल्या घरातलं ब्लॉकिंग आहे, त्यामुळं सपोर्ट करा. जास्तीत जास्त तुमच्या लाईकची मला लय गरज आहे, कारण मी घर तर केलं आहे पण त्याला मला देणं झालेलं आहे. आणि घरात पण असतंय, लागतंय, हे करतंय, म्हणजे बरेच काही गोष्टी असतात. तर चला शेंगा घालायच्या तर आपल्याला वाळू स्वयंपाक करायचा आहे. आता काय माझं आणि तात्याचं आणि बानूला चपाती करायची. तर चला भेटू पुढच्या हेड्यामध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि बाय.